नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट तर जरूरच करा। वाडगं घेतलेला आहे 250 ग्रॅम बघा। कोबी घेतलेला आहे असा कापून घेतलेला आहे बघा। पातळ कापायचा, बारीक कापला तरी चालू शकते, मी थोडासा लांबडाच कापलेला आहे। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायसाठी 250 ग्रॅम खिमा घेतलेला आहे, सॉफ्ट वाला आहे चिकन हे। पातीचा कांदा घेतलेला आहे बघा, 2 ते 2.5 चमचे घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा मिरी पावडर, 1 चमचा शेजवान चटणी, ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची एक कुटून घेतलेली आहे 1 चमचा टाकायची। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि थोडीशी आपण टाकू ह्याच्यात मिरची पावडर। आणि हे सगळं आपल्याला काय करायचे, दाबून चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस टाकायचे। त्यात टाकणार आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा टाकणार आहे मैदा। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर कलर साठी टाकणार आहे, एकदम थोडीशी। ह्याने काही जास्त कलर येणार नाहीये कारण आपण थोडीशी टाकलेली आहे। मिक्स करून घेते। मिरची पावडर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं, एकदम थोडंसं टाकलं होतं कलर साठी। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये खायचा कलर जरी वापरला तरी चालू शकते। आता आपल्याला जे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत अशा पद्धतीने एकदम छोटे बनवायचे आहेत। मी एका प्लेट मध्ये करून घेते, छोटे छोटे बनवून घेतलेत बघा। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे, चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस करणार आहे मी आता बारीक आणि त्याच्यामध्ये आता आपण असं सोडून घेऊया आणि आपल्याला थोड्या वेळाने असं हलवायचं लगेच अशा पद्धतीमध्ये। आणि एकदम आपल्याला काय करायचे, गोल्डन कलरवर फ्राय करायचे। आता करणार आहे मी गॅस परत मीडियम, कारण तेल खूप गरम झालं होतं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। असं हलवत राहायचं बघा एकसारखं, म्हणजे चारी बाजून आपलं जेवढं छोटी कढई जर असेल का नाही तर खालीवर केलं की नाही असं तर एकदम गोल्डन कलरवर। आणि ह्यातच तुम्ही जर थोडासा खायचा कलर जर टाकला ना तर एकदम छान असा कलर येतो। आणि हेच तुम्हाला जर ग्रेव्हीवालं जर पाहिजे असेल का नाही तर तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा। मी त्याला चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करून घेते। मस्त असा कलर आलेला आहे बघा, असं गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचं। बिलकुल तेलकट वगैरे होत नाही आहेत, एकदम छान होतात। ह्याला असं थोडंसं नितळून घ्यायचं काढून। हे का मी चाळणीमध्ये काढून घेते बघा, किती छान झाले, एकदम कुरकुरीत। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता किती मस्त झालेत बघा आणि गरम गरम। आता हे अशाच पद्धतीचे पण वेगवेगळ्या जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असल्या तर मला जरूर सांगा। किती मस्त झालाय बघा। एक तुम्हाला तोडून पण दाखवते, हे बघा आतपर्यंत। आणि चवीला एक तर छान लागतो ना। आणि मला तुम्ही जरूर कमेंट करून सांगा तुम्ही ह्याला काय म्हणणार आहे ते, ह्याला तुम्ही काय नाव द्याल ते। आणि ह्याच्या जर रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या पाहिजे असेल ना तर जरूर कमेंट करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।